एकदा एका मुलाने आपल्या पप्पाला विचारलं, पप्पा माझ्या लाईफची व्हॅल्यू काय आहे? तेव्हा लगेच पप्पा म्हणाले, जर तुला खरंच आपल्या आयुष्याची किंमत माहिती करून घ्यायची असेल तर मी तुला एक दगड देतो. हा दगड घेऊन तुला मार्केटमध्ये जावं लागेल आणि जर तुला ह्याची कुणी किंमत विचारली तर चूप राहायचं, काहीच बोलायचं नाही, फक्त आपले 2 बोटं दाखवायचे. तो मुलगा मार्केटमध्ये गेला. बराच वेळ तो दगड घेऊन एका ठिकाणी बसून होता. तो बराच वेळ असाच बसून राहिला. पण नंतर काही वेळातच एक म्हातारी त्याच्याजवळ आली. ती त्याला त्या दगडाची किंमत विचारू लागली. तो मुलगा एकदम चूप राहिला. त्याने काहीच न बोलता आपली 2 बोटं वर केली. तेव्हा ती म्हातारी म्हणाली, 200 रुपये? ठीक आहे, हा दगड मी 200 रुपयांना विकत घेते. तो मुलगा एकदम शॉक्ड झाला. त्याला वाटलं एका दगडाची किंमत 200 रुपये, कारण दगड जनरली कुठेही भेटतो. त्याची किंमत 200 रुपये. तो लगेच आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, पप्पा मला मार्केटमध्ये एक म्हातारी भेटली होती. ती या दगडाचे 200 रुपये द्यायला तयार होती. त्याचे वडील म्हणाले, आता तुला तो दगड म्युझियम मध्ये घेऊन जायचा आहे आणि जर कुणी तुला याची किंमत विचारली तर काहीच बोलायचं नाही, फक्त 2 बोटं दाखवायची आहेत. तो मुलगा म्युझियम मध्ये गेला. तिथे गेल्यावर एका माणसाची नजर त्याच्या हातात असलेल्या दगडावर गेली आणि तेव्हा त्या माणसाने त्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो मुलगा एकदम चूप होता. त्याने फक्त आपली 2 बोटं वर केली. तेव्हा तो माणूस म्हणाला, 20,000 रुपये? ठीक आहे, मी तुला या दगडाचे 20,000 रुपये द्यायला तयार आहे. हा दगड तू मला दे. तो मुलगा पुन्हा आश्चर्यचकित झाला. तो पुन्हा आपल्या वडिलांजवळ आला आणि तो आपल्या वडिलांना सांगू लागला, पप्पा म्युझियम मध्ये मला एक माणूस भेटला होता. तो या दगडाचे मला 20,000 रुपये द्यायला तयार होता. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवतो. आता तुला महागड्या दगडांच्या दुकानात जायचंय. तिथेही तुला कुणी याची किंमत विचारली की आपली 2 बोटं वर करायची. तो मुलगा लगेच महागड्या दगडांच्या दुकानात गेला. तिथे त्याने पाहिलं की एक म्हातारा काउंटरच्या मागे उभा होता. जशी त्या म्हाताऱ्याची नजर त्या दगडावर पडली, तो शॉक्ड झाला. तो काउंटरच्या बाहेर आला. त्याने त्या मुलाच्या हातातील दगड घेतला आणि पुटपुटला, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ह्याच दगडाच्या शोधात माझं सगळं आयुष्य गेलं. कुठे मिळालं तुला हा दगड आणि याची किंमत काय? किती घेशील तू या दगडाचे? तेव्हा तो मुलगा चुपच राहिला. त्याने फक्त 2 बोटं वर केली. किती? 2 लाख रुपये? ठीक आहे, मी तुला या दगडाचे 2 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण प्लीज मला तो दगड दे. त्या मुलाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो लगेच आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना सांगू लागला, पप्पा तो म्हातारा मला या दगडाचे 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, आत्ता समजली तुला आपल्या लाईफची किंमत? आपल्या आयुष्याची व्हॅल्यू ह्या गोष्टीवर डिपेंड करते की तुम्ही स्वतःला कुठे ठेवता. हे आपल्याला डिसाईड करायचे आहे की तुम्हाला 200 रुपयाचा दगड बनायचा आहे की 2 लाखांचा. आयुष्यात खूप सारे लोक असतात की जे आपल्यावर खूप प्रेम करतात, ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं जग असता, आणि काही लोक असेही असतात जे तुमचा फक्त वापर करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच स्थान नसतं. हे आपल्यावर डिपेंड करतं की आपल्या लाईफची व्हॅल्यू काय असेल. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.